सौम्य जयमाने, ABP माझा मुंबई। या मुसळधार पावसाचा फटका बसलाय आणि या पोलीस कॅम्पच्या परिसरामध्ये ज्या सोसायट्या आहेत तिकडे देखील 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलेलं दिसतंय। काही ठिकाणचा भाग आहे जिथलं पाणी हळूहळू ओसरतंय, मात्र अनेक ठिकाणी या सगळ्याचा फटकाच बसतो आहे। काही ठिकाणी नागरिकांना अगदी आपल्या सोसायट्यांमधून किंवा घरामधून बाहेर पडणं देखील सध्या मुश्किल झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। मरोळच्या पोलीस लाईन परिसरामधली ही दृश्य आहे। तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या दुर्घटना सध्या घडताना दिसत आहेत आणि या पहिल्याच पावसामध्ये अगदी चेंबूर, पवई, ठाणे आणि मुंबईचा जो उच्चभ्रू असा मानला जाणारा परिसर आहे मलबार हिलचा, या अनेक ठिकाणी झाडं कोसळलेले आहेत आणि या घटनांमुळे रस्त्यावरच्या वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झाला। मात्र चेंबूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाला आपला जीव देखील गमवावा लागला होता। मान्सूनपूर्व झाडांच्या छाटणीसह इतर तयारीवरती देखील प्रशासनाकडून दरवर्षी मोठा खर्च केला जातो, वेगवेगळे दावे होताना आपण प्रत्येक जण बघतो, मात्र तरी देखील पहिल्याच पावसामध्ये अशा पद्धतीची झाडं कोसळत आहेत आणि त्यामुळे कामांचा दर्जा नेमका काय आहे आपल्या प्रशासनाचा त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। मुंबईच्या दहिसर परिसरामध्ये एक दुर्घटना घडली आहे। एक तरुण हा दहिसर परिसरामध्ये जो मिठी नदीचा प्रवाह आपल्याला वाहताना दिसतो त्याच्यामध्ये अचानकपणे तोल जाऊन पडला। सुदैवानं पोलीस प्रशासनानं तिकडे जाऊन त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला त्या प्रवाहामधून बाहेर काढण्यामध्ये यश आल्याची माहिती मिळते। दहिसर मधली ही घटना आहे, त्यामुळे जे जलाशय असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं असेल, पाण्याचा प्रवाह असेल, त्या ठिकाणी कृपया कोणीही जाऊ नका असं आवाहन आपल्या प्रशासनाकडून देखील करण्यात येत आहे। आताची जी दृश्य आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती भांडूप परिसरातली आहेत आणि आपल्याला दिसतंय की भांडूपच्या या फुटपाथवरचा हा परिसर आहे आणि हा फुटपाथच्या बाजूचा भाग म्हणजे बस स्टॉपच्या इथला हा भागच कोसळलेला आहे। अगदी झाडं देखील या ठिकाणी होती, 2 मोठमोठी, आणि बसस्टॉप लगतच्या रस्त्याचा हा भाग, बांधकाम स्थळाच्या भोवती सुरक्षेसाठी लावण्यात आलेले पत्रे, हे सगळं काही या ठिकाणी कोसळलेलं आहे। या दुर्घटनेमध्ये फुटपाथवरती उभा असलेला एक टेम्पो देखील या खड्ड्यामध्ये बुडाला, त्याचं देखील नुकसान झालंय। सुदैवानं ही घटना घडली तेव्हा या परिसरामध्ये किंवा या रस्त्यावरती फारशी वर्दळ नव्हती, त्यामुळे कोणाला दुखापत तशी झाली नाहीये किंवा जीवितहानी झाली नाहीये। मात्र अर्थातच आर्थिक नुकसान तर झालेलं आहे आणि पोलीस प्रशासन असेल, अग्निशमन दल असेल, हे सगळे जवान तातडीनं या ठिकाणी पोहोचले आणि अशा पद्धतीचा अपघात पुन्हा एकदा होऊ नये यासाठी देखील प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। सध्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर बॅरिगेटिंग करण्यात आलंय आणि बंदोबस्त करण्यात आलाय। विकासाचं काम चाललेलं असताना अतिशय डीप असा हा खोल खड्डा होता आणि त्याच्यानंतर जी माती आहे ती माती त्या पाण्यामुळे खचली गेली आणि जे गटर साफ करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते कॉन्ट्रॅक्ट हे नसेल कॉन्ट्रॅक्ट होतं त्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून पण बराचसाच पैसा त्यांना दिला गेला पण ते साफ केलं गेलं। यानंतर आपण मुंबईवरून जाऊयात नवी मुंबईमध्ये, कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने सखल भागामध्ये पाणी साचलेलं आपण बघितलं तसं नवी मुंबईमध्ये वाहन चालकांना तिथल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा सामना करावा लागला आणि अर्थातच या सगळ्यामुळे अत्यंत सतर्क राहून आपापल्या गाड्या चालवाव्या लागत होत्या। वाहतुकीचा वेग देखील या ठिकाणी मंदावलेला बघायला मिळालेला होता। तर पावसाळ्यापूर्वी ही सगळी कामं, रस्त्यांची डागडुजी हे करणं अपेक्षित आहे, मात्र आपल्या प्रशासनाकडून, आपल्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडून केवळ दावे केले जात आहेत। खरं तर या खड्ड्यांची खोली किती आहे, त्याची तीव्रता ही लक्षात येत नाही, त्यामुळे अपघातांचा धोका देखील अर्थातच वाढतो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्षच आतापर्यंत झालेलं आहे। ही सगळ्याची पोलखोल या पावसामुळे पुन्हा एकदा होताना दिसते, त्यामुळे दररोज वाहनं या खड्ड्यामध्ये अडकतायत, आदळतायत आणि या वाहनांचं देखील मोठं नुकसान होत आहे।
नवी मुंबई महानगरपालिकेचं ऐकलंच होतं बऱ्यापैकी की महाराष्ट्रातली सगळ्यात नंबर 1 ची महानगरपालिका आहे. जशी मुंबई प्रशासनानंतर नवी मुंबईची महानगरपालिका. पण आता हे खड्ड्यांचं साम्राज्य बघता असं वाटतंय की नंबर 1 ची खड्ड्यांमध्ये पहिली झाली आता. तर या खड्ड्यांवरून जाताना आता सुद्धा तुम्हाला जाणवत असेल की हा ब्रिज काय लेवलला हलतोय, म्हणजे कधी तुटेल कधी कळणार नाही. या ब्रिजवरती जे खड्डे आहेत ना, हे गेले जवळजवळ मी 10 ते 15 वर्ष इथून ट्रॅव्हल करतोय आणि हे खड्डे असेच आहेत. यांनी हे खड्डे किंवा हा रिपेअर करण्यापेक्षा बाजूला ब्रिज बांधला, पण हे रिपेअर करायला त्यांच्याकडे वेळ नाही, पैसा नाही किंवा कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला द्यायचं, जे काय असेल ते असेल. पण ऍटलीस्ट मुंबईकरांच्या, नवी मुंबईकरांच्या जीवाची तर खेळू नका. कमीत कमी 3 ते 4 दिवस झाले मी आता या रस्त्याने येतोय जातोय डेली कंटिन्यू. आता माझी गाडी तिथे पुढच्या रस्त्यामध्ये ते एवढा मोठा खड्डा आहे, कमीत कमी 3 ते 4 फूट असा मोठा खड्डा आहे. त्याच्यामुळे मी पडलेलो एकदा. त्याच्यामुळे आता सरकारला एवढी नम्र विनंती आहे की खड्डा मुजवा. पावसामध्ये सगळ्यांची अवस्था खूप बेकार झालेली आहे, तर त्याच्यामुळे एक सरकारला विनंती आहे की त्यांनी पूर्ण हे काम व्यवस्थित करून टाकावं. आणि यानंतर आपण मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जाऊया, कारण आज मरीन ड्राईव्हचा हा परिसर गर्दीने आणि मुंबईकरांनी गजबजलेला बघायला मिळाला. एकीकडे धुवाधार पाऊस सुरू होता, या ठिकाणी हायटाईडचा वेळ होता, उंच उंच लाटा येत होत्या. मात्र असं असताना विकेंड आहे, त्यामुळे सगळ्या मुंबईकरांनी देखील मरीन ड्राईव्हच्या याच किनाऱ्यावरती जाण्याचा आनंद घेताना आपल्याला ते दिसलेले आहेत. महापौरांनी कोस्टल रोडच्या या परिसराची देखील पाहणी केली आहे. उद्या देखील मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे एकीकडे अशा पद्धतीचा पाऊस जरी कोसळत असला तरी देखील अतिउत्साह कुठल्याही पर्यटकांनी किंवा मुंबईकरांनी दाखवू नये असं आवाहन सध्या केलं जातं आहे. आणि कोस्टल रोड परिसराला महापौरांनी भेट दिली. तिथे जमलेल्या लोकांना देखील महापौरांनी काहीसं हुसकावूनच लावलं. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना समुद्रापासून सुरक्षित अंतर राखा अशा सूचना देखील दिल्यात. मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे, उंच लाटा आहेत, त्यामुळे या सूचनांचं पालन करावं असं म्हटलेलं आहे.